महाराष्ट्र राज्याला अतिशय सुंदर ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे। बरेचसे गड, लेण्या, मंदिर, अतिशय सुंदर ऐतिहासिक वास्तू सगळं काही महाराष्ट्रामध्ये आहे। बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला माहित असून सुद्धा जाता येत नाही। म्हणूनच आमचा एक उद्देश आहे की नवीन नवीन ठिकाणं तुम्हाला दाखवावी आणि त्यातून तुमच्या मनात सुद्धा कधीतरी भटकंतीचा विचार जो आहे तो यावा। म्हणून आज आम्ही काय केलं आहे, नवीन ठिकाणी आलो आहोत भटकंतीसाठी। श्याम, आज आपण कुठे आलो आहोत? नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत चांदवड तालुक्यातील श्री रेणुका देवी संस्थान। चला तर मानवी देवीची भेट घेऊया। चला। तर मित्रांनो, आपण आलो आहोत श्री रेणुका देवी संस्थान चांदवड। चला आपण देवीचं दर्शन घेऊयात। चला। भव्य अशा प्रवेशद्वारातनं प्रवेश करता समोर दिसतं ते चांदवडच्या देवीचं मंदिर, श्री रेणुका देवी मंदिर। प्रवेशद्वारातनं प्रवेश केला असता डाव्या आणि उजव्या बाजूस बघावयास मिळतं ते सुंदर असं नक्षीकाम केलेले दीपमाळ। साधारण 1735 ते 1795 पर्यंत अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धाराचे काम केले होते। चला मंदिराचा प्रवेश करूयात। हे मंदिर पूर्णतः डोंगराच्या कुशीमध्ये बसलेलं आहे। डोंगरांना कोरून कोरून मंदिराची सुंदर अशी रचना आहे, सुंदर असं नक्षी काम केलं आहे। द्वारावरती 2 द्वारपाल आहेत, खूप सुंदर। चला तर मग देवीचं दर्शन घेऊयात। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी। मंदिरामध्ये खूप सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे। काही ठिकाणी तुम्हाला इथे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। श्री रेणुका माता की। जमदग्नी ऋषीने भगवान परशुरामांना आज्ञा केली, आईचे शीर धडा वेगळे कर। भगवान परशुरामाने पितृ शब्दाचे पालन केलं, आईचे शीर धडा वेगळे केले। त्यापैकी शीर इथे चांदवड येथे आहे व धड माहूर। परशुरामांनी पितृ आज्ञेनुसार